बघा आज प्रश्न काय म्हणताय, जर 6 माणसे 15 दिवसात 2700 रुपये कमवतात तर 10 माणसे 15 दिवसात किती रुपये कमवतील? बरोबर प्रश्न आहे. आता बघा आपण किती काय काढायचंय, किती रुपये काढायचे आहेत ना, जो काढायचा आहे तो एका बाजूला लिहून ठेवा. रुपये लिहिलं, त्याच्यानंतर इथं काय लिहितो, माणसे, त्याच्यानंतर दिवस. ठीक आहे. बघा 6 माणसे 15 दिवसात 2700 रुपये कमवतात, तर 10 माणसे 15 दिवसात किती रुपये म्हटलंय ना, म्हणजे किती काय येईल, एक्स. हा एरो देतो आपण, देतो ना. त्याच्यानंतर बघा 6 माणसे 2700 रुपये कमवतात. किती कमवत आहेत? 6 माणसे 2700 रुपये कमवत आहेत, तर 10 माणसे किती रुपये कमवतील? जास्त कमवतील, जास्त कमवतील ना. 6 माणसे 2700 रुपये कमवत आहेत, तर 10 माणसे जास्त रुपये कमवतील. हा इकडून वाढत आहे, इकडं पण वाढत आहे ना, म्हणून हा एरो कसा येईल, सरळ. बरोबर. 15 माणसे 2700 रुपये कमवत आहेत, तर 15 लोक बी तेवढेच रुपये कमवतील ना. बरोबर. हा पण असंच येईल. ठीक आहे. आता बघा आपण लिहितो कसा, 6 अनुपात किती येईल, 10. त्याच्यानंतर 15 अनुपात 15. त्याच्यानंतर समानुपात देतो 4 टिंब. त्याच्यानंतर 2700 अनुपात एक्स. बघा हा जवळजवळ वाला 3 गुणाकार होते. 2700 गुणिला किती आहे, 10 गुणिला 15. डायरेक्ट एक्स काढत आहोत आपण. हे बाकीचे दोन भागाकारात येतील ना. भागीला किती, 6 गुणिला 15. बरोबर. 15 15 कॅन्सल. कटत आहे का बघा, 3 न कटत आहे ना. 3 दुणे 5 दुणे 10, 9 तिरी 9 5 45 आणि 2 0. किती रुपये कमवतील? 4500 रुपये. समजलं? सोपा होता ना. प्रश्न पाचचा, ए बी व सी अनुक्रमे 12, 18 व 30 दिवसात एक काम करतात. बरोबर. तर तिघांनी मिळून ते काम केल्यास त्यांच्या मजुरीचे गुणोत्तर विचारत आहे. ठीक आहे, गुणोत्तर विचारत आहे. तर सोडवून घेऊ आपण आजचा क्वेश्चन. बघा कोणतं पण आहे. ए किती दिवसात करत आहे, 12, बी 18 आणि सी 30. सर्वात आधी या तिघांचा काढा एलसीएम. किती येते, 180. 3 चा फाळा म्हणा, 180 येते. एलसीएम किती आला, 180 आला. आता बघा हा जो आपण एका दिवसाचं काम काढतो ना, तेच आहे त्याचं गुणोत्तर. ठीक आहे. आता बघा 12 न 180 ला भाग द्या, किती येते, 15 आलं. त्याच्यानंतर 18 न भाग द्या, 10 आणि 30 न भाग द्या, 6. तर आपल्याला काय विचारलंय, एबीसी यांचे गुणोत्तर विचारलाय. ए चा गुणोत्तर किती आलाय, 15. तर आपल्याला ए अनुपात बी अनुपात सी याचे गुणोत्तर विचारलाय ना. तर बघा ए चं गुणोत्तर किती आहे, 15. त्याच्यानंतर बी चं गुणोत्तर किती आहे, 10 आणि सी चं गुणोत्तर किती आहे, 6. समजलं? सोपा आहे ना. प्रश्न आहे, ए एक काम 5 दिवसात व बी तेच काम 8 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी मिळून 9100 रुपये मजुरी झाली, तर बी चा मजुरीतील हिस्सा किती? बरोबर. ए किती दिवसात करत आहे, 5, बी 8. दोघांचा एलसीएम 40. एका दिवसाचं काम किती येत आहे, ए चं 8, बी चा 5. बरोबर. त्याच्यानंतर आता आपल्याला फक्त याचं काम आहे. बरोबर. टोटल मजुरी किती आहे, 9100. भागीला किती करायचा, 8 5 13.
गुणिला कोणाचं काढायचं आहे? बीचं. ज्याचं काढायचं आहे त्याचं गुणोत्तर लिहायचं. त्याचं गुणोत्तर किती आहे? 5 आहे. आता बघा 13 7 91, त्याच्यानंतर 7 5 35 आणि ते 2 0, म्हणजे किती झालं? बीचा हिस्सा किती येईल? 3500 रुपये आलं. प्रश्न बघा, ए व बी यांच्या काम करण्याचा वेगाचे गुणोत्तर किती आहे? 5:7. म्हणजे ए चा किती आहे? 5 आणि बी चं किती आहे? 7 आहे. जर दोघांनी मिळून एक काम किती दिवसात केलंय? 15 दिवसात केलंय. तर ए एकटा ते काम किती दिवसात करेल असं म्हटलंय? बघा, आपण सोडवण्याची पद्धत कोणती वापरत होतो? ए चं काम दिलंय का आपल्याला? नाही दिलंय ना, इथं बॉक्स करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर बी चं काम दिलंय का आपल्याला? नाही, नाही दिलंय ना. त्याच्यानंतर आपण असं रेशो देतो, बरोबर. या रेशो मध्ये एका दिवसाचं एका दिवसाचं काम दिलंय. ए चं किती आहे? बी चं किती आहे? दोघांचं मिळून किती होते? 12. एका दिवसाचं काम किती होत आहे? 12, बरोबर. एका दिवसाचं काम 12 होत आहे. तर ए प्लस बी दोघांनी किती दिवस काम केलंय? 15 दिवस काम केलंय ना. ए आणि बी दोघांनी 15 दिवसात काम पूर्ण केलंय. एका दिवसाले 12 काम होत होतं, तर 15 दिवसात काम किती होईल? 15 दिवसात 12 न गुणा लागेल ना. किती काम होत होता? 180. तर म्हणजे हा या दोघांचा एलसीएम किती येत आहे? 180 येत आहे. 180 येत आहे ना. तर आपल्याला कोणाचं काम विचारलंय? ए चा ए ते काम किती दिवसात विचारलंय ना. आता बघा, ए बरोबर टोटल काम किती आहे? 180 आहे ना. ए एका दिवसात काम किती करत आहे? 5. तर टोटल किती दिवस लागणार आहेत त्याला? 36 दिवस. समजलं? ए किती दिवसात काम करेल पूर्ण? 36. जर समजा प्रश्न मध्ये त्यानं विचारला असता आपल्याला बी किती दिवस करेल, तर बी पण आपण काढू शकलो असतो ना. बी बरोबर टोटल काम किती आहे? 180. बी एका दिवसात किती करत आहे? 7. 180 भागीला 7 काढून पहा बरं. 7 7 49, 7 21, 7 दुणे 14. किती उरले? 4 उरले. 7 5 35. किती उरले? 5 उरले. 5 7/7 दिवस आलं असतं. बीचं पण काढता येत होतं ना आपल्याला. समजलं? प्रश्न बघा, ए व बी यांच्या काम करण्याच्या वेगाचे गुणोत्तर आहे 5:7. जर दोघांनी मिळून एक काम 15 दिवसात पूर्ण केले होते, तर ए एकटा हे काम किती दिवसात पूर्ण करेल? बरोबर. जर आपल्याला दिवस काढायचं असेल तर आपण सूत्रावरून पण एक काढून बघू. ठीक आहे. याच्या आधी आपण बाय प्रोसेस काढलं होतं, जे आपण नेहमी ट्रिक वापरत आहोत त्या. आता आपण सूत्रानुसार काढून बघू. दिवस बरोबर दोघांचे दिवस किती आहेत? आहे ना इथं. दोघांचे एकूण दिवस किती आहेत? 15. गुणिला गुणोत्तराची बेरीज. गुणोत्तर किती आहे? 5 आणि 7. 5 आणि 7 दोघांची बेरीज किती होत आहे? 12. भागीला ए चे गुणोत्तरातील अंक. ए चा अंक किती आहे? 5. काटून पहा. 5 तिरी 15, 12 तिरी 36 दिवस. समजलं? सोपाच आहे ना. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.